कर्जत जामखेडमधून रोहित पवार हे पिछाडीवर। कर्जत जामखेडमध्ये भाजपचे राम शिंदे आघाडीवर आहेत आणि भाजपचा विजय जल्लोष आता सुरू झालेला आहे। गुलालाची उधळण देखील सुरू झाली आहे। राज्यामध्ये भाजप हा मोठा पक्ष ठरलेला आहे, त्यामुळे भाजप कार्यकर्ते आता जल्लोषाला त्यांनी सुरुवात केली आहे। भाजप 128 जागांवर आघाडीवर आहे। सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरलेला आहे। तर महायुती 217 जागांवर आघाडीवर आणि महाविकास आघाडी केवळ 51 जागांवर। तर या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमधल्या तीनही पक्षांचा मोठा धुव्वा उडालेला आहे। तर भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष आता सुरू झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरलाय। 128 जागांवर भाजप आघाडीवर आहे। काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या दिग्गजांना धक्का देत भाजपचे उमेदवार या ठिकाणी मोठ्या संख्येने निवडून आले। तर महायुती 217, महाविकास आघाडी 51 आणि सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे तो भाजप। 128 जागांवर भाजप आघाडीवर आहे। शिवसेना 54 जागांवर, तर अजित पवार गट 35 जागांवर आघाडीवर आहे आणि त्याचाच परिणाम पाहतोय। विजय जल्लोषाला आता सुरुवात झाली आहे। तर नितेश राणे यांनी देखील जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे। नितेश राणे देखील आघाडीवर आहेत। कणकवलीमध्ये नितेश राणे हे आघाडीवर आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता जल्लोषाला सुरुवात केली आहे। कणकवलीमध्ये नितेश राणे आणि कुडाळमध्ये निलेश राणे हे देखील आघाडीवर आहेत। त्यानंतर आता राणे बंधूंनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे। तर भाजपने 128 आकडा या ठिकाणी गाठल्यानंतर भाजप कार्यालयामध्ये देखील आता जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे। या संपूर्ण निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयामध्ये संध्याकाळी 7 वाजता जाऊ शकतात। तर ही दृश्य आपण पाहतोय। नितेश राणे यांच्या विजय जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। नितेश राणे हे गुलालाच्या रंगामध्ये न्हाऊन निघालेले आहेत। नितेश राणे यांनी संदेश पारकर यांना मोठ्या पिछाडीवर टाकलेले आहे। ठाकरे गटाचे संदेश पारकर हे मोठ्या पिछाडीवर आहेत। तर महायुती 217 आणि महाविकास आघाडी 50 जागांवर आघाडीवर, भाजप 128 आणि शिवसेना 53 जागांवर, तर राष्ट्रवादी 36 जागांवर आघाडीवर आहे।